नमस्कार दादा. नमस्कार नमस्कार. सर्वप्रथम तुमचा परिचय द्या. मी विजय खरात, मूळचा राहणार खापरखेडा गवळीचा, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. आणि पत्रकार आहात? हो, मी सोबतच एक छंद म्हणून पत्रकारिता पण करतो. कुठल्या पेपरचं? दैनिक वृत्तरत्न सम्राट. अच्छा. त्यासोबत कलमवीर आणि स्वतःच एक पोर्टल चालवतो, आपली लोकशाही म्हणून. अच्छा. दादा तुमचं? मी तेजराव रघुनाथ बनकर, राहणार चिंचखेडा, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना, शेतकरी. हे शेतकरी बांधव आज आपल्या SRT शेतीला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आजची तारीख आहे 26 मे 2026. कृषीरत्न कृषीभूषण माननीय चंद्रशेखर भरसावळे दादा तसेच प्रताप काका चिपळूणकर यांनी विकसित केलेले SRT शून्य मशागत तंत्र या पद्धतीने गेल्या अनेक वर्षापासून आम्ही शेती करतो. आणि ह्या दादांना पण आता SRT पद्धतीने शेती करावी असं वाटू लागलं. पण पूर्वी त्यांनी SRT शेती कशी असते, SRT शेतीमध्ये काय काय प्रश्न असतात हे जाणून घेण्यासाठी ते आज या ठिकाणी आलेले आहेत. आता आपण दादांचे काही प्रश्न असतील तर त्यांचं आपण विचारू त्यांना. दादा तुमचं काय मनामध्ये शंका जर असेल तर आम्हाला. तत्पूर्वी आपला परिचय सांगा एकदा. मी डॉक्टर गणेश पाटील पोटे, राहणार वालसावडा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. मी SRT सेवक म्हणून या भागामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम करतो. बरं. तर आम्हाला पडलेला प्रश्न सगळ्यात पहिला की SRT पद्धत म्हणजे आम्ही यूट्यूबवर चेक करतोय, बऱ्याचदा व्हिडिओ पाहतोय. काही ठिकाणी लोक SRT पद्धत म्हणजे शून्य मशागत म्हणतात. आता शून्य मशागत ही संकल्पनाच मुळात आम्हाला समजली नाही. तर शून्य मशागत म्हणजे काय, तिथून सुरुवात केली तर बरं होईल आमच्यासाठी. शून्य मशागत आता आपण बघतो पारंपरिक पद्धतीमध्ये आपल्याला दरवर्षी आता पिढ्यान आजोबा पंजोबापासून जसं आपण आता शेती करायला लागलो तर दरवर्षी नांगरणी करावं लागते, दरवर्षी रोटावेटर करावं लागतं. आता पूर्वीच्या काळी हे नव्हतं म्हणा रोटावेटर नांगरणी, आपण बैलाच्या एक लाकडी फळीनं आपण नांगरत होतो. पण मग आता अडचण अशी आली की बैलच राहिले नाही. आता बैलही राहिले नाही. आणि आता आधुनिक तिकडे शेतकरी आता वळू लागले. आता ट्रॅक्टर आले, हे ते आले. आज ट्रॅक्टरमुळं काय होऊ लागलं, आपण जे पिढ्या जे छोट्याशा नांगरांना शेती करत होतो त्यावेळेस एवढं खोल नांगरणी होत नव्हती. बरोबर आहे. आज हे मोठमोठाले एवढ्याला ट्रॅक्टर आले तर आज तुमचं 3-3, 4-4 फूट माती त्याच्यातून खाली बिलकुल खालीवर होते. बरोबर. जितकी माती उकरली जाते तितकी जोराने दाबल्या पण जाते. आणि याच्यामुळे काय होऊ राहिलं, तुमच्या जमिनीतले जे जीवाणू आहे, गांडूळ आहे, हे सगळं नष्ट होत चालले. बरोबर आहे. आणि SRT पद्धतीमध्ये कसं आहे, आपल्याला सुरुवातीला एक वेळेस नांगरणी करणं, रोटावेटर करून अशा प्रकारची 4-4 फुटाची 4.5 फुटाची आपल्याला बेड पाडणं. म्हणजे जसं की आपण पारंपरिक शेतीमध्ये म्हणतो नांगरणी करा, त्याच्यानंतर रोटावेटर करा, रोटावेटर करून जर नाही जमलं तर परत पास करा किंवा मग कल्टिवेटर करा. म्हणजे हा सगळा प्रकार बंद होणार SRT मध्ये. बरं. म्हणजे मशागतीवर होणारा जो खर्च आहे तो झिरो झाला इथं एक वेळ. म्हणूनच आपण याला शून्य मशागत. बरं. आता तुम्ही पारंपरिक पद्धतीनं जर हे केलं, सुरुवातीला तुम्हाला नांगरणी करावं लागतं. त्याच्यानंतर तुम्हाला ते ढेकळं मोठमोठाले निघतात, ते फोडण्यासाठी रोटावेटर करावं लागतं. कधी एकदा रोटावेटर करून जमत नाही, 2 वेळेस करावं लागतं. परत 2 वेळेस करावं लागतं. बरोबर आहे. आणि आता सध्या डिझेल टंचाई, या डिझेल टंचाईमुळं आता शेतकऱ्यांच्या पेरण्या तोंडावर आलेल्या आहे. शेतकऱ्यांना अजून नागाट्या झालेल्या नाही. आणि ज्यांच्या काही झालेल्या आहे तर त्यांच्यामध्ये एवढं मोठाले ट्रॅक्टर आपल्या जमिनी या कडक पडत चाललेल्या आहे. दरवर्षी नांगरणी करू कारण त्याच्या जीवाणू राहिलेली, गांडूळ राहिले नाही. तुमचं नांगरणीचं काम जे आहे हे आपले गांडूळ करतात, सूक्ष्मजीव करतात. बरोबर. जमीन भुसभुशीत ठेवण्याचं काम हे करतात. पण आपण कृषी विभाग असेल येते आपल्याला दरवर्षी खोल नांगरणी करा, आडव्या उभ्या कोळपाच्या पाळ्या द्या, असं उलट ज्ञान सांगू शेतकऱ्याला मातीत घातलं. बरोबर आहे. पण हे दादांनी शोधलं की शेतकऱ्यांचा खर्च कमी झाला पाहिजे, शेतकऱ्यांनी आपली भूमाता सशक्त बनले पाहिजे. यासाठी आदरणीय कृषीरत्न कृषीभूषण माननीय चंद्रशेखर भरसावळे दादा तसेच चिपळूणकर काका यांनी शून्य मशागत SRT तंत्र शोधून काढलेले आहे. आणि याच्यामध्ये आपली खर्चाची तर बचत कमी होऊन जाते, पण आपले जे श्रम आहे, कष्ट आहे, आपल्याला ते पण याच्यामधून कमी होतात. बरोबर. म्हणजे एका बाजूला परंपरागत शेतीमध्ये जो मशागतीवर खर्च चाललाय
तो ज्याला वेस्टेज म्हणतो आपण, तो खर्च स्टॉप झाला. त्याचबरोबर तुमच्या म्हणण्याप्रमाणे परंपरागत शेतीमध्ये जो मजुरावर जो खर्च आपण करतोय तो खर्च पण इथं थांबणार. म्हणजे 100% एकच माणूस टोकन यंत्रावर लागवड करणार. इथं तुमचं कसं आहे, आता याच्यात आता बेड काढलेले हा, आहे. हा. आता या ठिकाणी भांबळे साहेब इकडे दाखवा. आता या ठिकाणी मागच्या वर्षी मिरचीचं पीक घेतलेलं आहे. बरं बरं. ही मिरचीसाठी मल्चिंग केलेली आहे दादा. मिरचीसाठी अगोदरच्या हो, हो. अगोदरची, बरोबर आहे. तर मिरची खराब झाल्यानंतर या ठिकाणी आपण काय केलं, परत मक्याची लागवड केलेली आहे. मिरची लगेच खराब होत असतानाच मक्का लावली आपण. मक्का लागवड केली. म्हणजे इथं तुम्हाला नांगरणीची गरज पडली नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. रोटेटर करायची गरज पडली नाही. हा पूर्ण तुमचा खर्च वाचला. वाचला. डायरेक्ट बियाणं आणलं आणि लागवड केली. बरोबर. हां, बरोबर आहे. बरोबर. हे पीक आपलं निघून आलं. हे पिकाचे औषध आपण तशी जमिनीत ठेवलेले आहे. बरोबर. हां, बरोबर आहे. हां, हां. आणि आज तुम्ही इथं बघू शकता किती भुसभुशीत माती. भुसभुशीत. आहे का नाही? हां, आणि हे मक्का निघाल्यानंतर लगेच आपण या ठिकाणी हे हरभऱ्याची हरभरा लागवड लावला. केलेली आहे. बरोबर. म्हणजे एकाच वेळेस पहिल्यांदा मिरची घेतली, दुसऱ्यांदा मका घेतली, तिसऱ्यांदा हरभरा घेतला. हरभरा घेतला आणि आता चौथ्यांदा या ठिकाणी परत वांग्याची लागवड केलेली आहे. अच्छा. हां हां. आता आणि 4 पिकं घेण्यासाठी आपल्याला जे 4 वेळेस नांगरणी करावी लागली असती, रोटेटर करावा लागला असता, तर याच्यातून आपल्याला शून्य खर्चामध्ये आपलं हे पिकाची लागवड झाली. खर्चच लागला नाही आपल्याला. पीक घेण्यासाठी वेगळा खर्चच लागला नाही. खर्चच नाही. कारण याचं जे धसकट ज्याला म्हणतो आपण, हो. ते धसकट तसेच आहेत. हा, म्हणजे आपल्याला इतर पद्धतीने जर शेती करायची राहिली असती तर नांगरटी नाही केली तरी रोट्या करणं आलाच होता. हो. रोट्या करून कधी कधी कव्हर नाही झालं, त्याच्यावर 5 फिरवावं लागली असती, तो खर्च वाचला आपला इथं. बाकीचे तर काम करावं लागले. आणि याच्यामध्ये कसं आहे, आता आपल्याला निंदीचा खर्च नाही. बरं. चर्चा करत असताना काही लोक अपप्रचार करत असताना असं पण करतात की जर तुम्ही नांगरटी नाही केली, रोटेटर नाही केला किंवा पास नाही केले तर शेत कडक पडत जाणार. जसं की लोक उदाहरण देत असताना नेटमध्ये जी शेती करतात लोक, नेटमधली शेती कडक पडते, लोक ते उदाहरण देऊन सांगतात का तो दाखला देतात. मग तसं इकडं SRT पद्धतीमध्ये पण शेती कडक होणार का? आता गेल्या 2011 पासून त्या SRT तंत्राचा उगम हा 2011 पासून झालेला आहे. कृषीरत्न कृषीभूषण मान्य चंद्रशेखर बडसावळे दादा हे यांनी गेल्या 11 वर्षांपासून, गेल्या 2011 पासून जमिनीची अजिबात नांगरणीने रोटेटर केलेलं नाही. एक वेळेसच त्यांनी अशी बेड तयार केलेले आणि त्या बेडवरच सतत ते पिकं घेत आहेत. आज त्यांच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब एकदम चांगल्या प्रकारे वाढलेला आहे आणि त्यांची जमीन जे एकदम अशी भुसभुशीत झालेली आहे. आता या जमिनीला नांगरलेलं नाही. आता ही खोड तर तुमच्याला साक्षीदार आहे. दादा कशी वाटते माती तुम्ही बघा. आता जमीन जर कडक पडली असती आपण तर आपल्या जमिनीमध्ये अशी भुसभुशीत माती निघाली असती का? मला त्याच्या पुढे जाऊन असा प्रश्न विचारायचा आहे, ज्यावेळेस लोक नेटमध्ये शेती करतात आणि ते शेत कडक पडतं, मग त्याचं रिझन काय असू शकतं वेगळं? म्हणजे तिथं तुडवा होता त्याच्यामुळं का, मग तिथं बॅक्टेरियाची उत्पत्ती होत नसेल त्याच्यामुळं कडक पडत असावी ती? तिथं बॅक्टेरिया नसतातच ना जास्त प्रमाणात. कारण कसं आहे, ते ह्या असतात ना कडक पडलेले असतात, त्याच्यात सतत वापर चालू असतो. बरोबर आहे. याच्यानं तिथं बॅक्टेरियाची संख्या कमी असू शकते. आणि अशा जमिनीमध्ये कसं आहे, आता हे मुळं आहे आपले, याची जे मुळं आहे हे जमिनीलाच कुजतात. हे कुजल्यामुळे सेंद्रिय आपल्या जमिनीमध्ये हवा खेळती राहते. जो पाऊस पडतो आपला पूर्ण आपल्या जमिनीमध्ये हे होतो. आणि याचं जे मुळं आहे हे गांडुळाला इतर जे मित्रकिडींना तर खाद्य मिळतं, यांना खाद्य मिळते याच्यापासून. आणि याच्यानं आपली जमीन हे राहते, भुसभुशीत राहते. आता यावर्षी आल निनोचा प्रभाव आहे. बर. सर्वजण हवामान तज्ञ काय सांगतात की यावर्षी पाऊस कमी राहणार. बरोबर आहे. जर अशा पद्धतीने जर तुम्ही बेड पाडून जर हे केलं, शेती केली SRT पद्धतीने शून्य मशागत तंत्राने, तर आता आपल्या ह्या बेड मध्ये काय राहील, ओलावा टिकून राहील. बिलकुल. पाऊस जरी कमी पडला तरी आपलं पीक हमखास 100% येणार म्हणजे येणार. ही आम्हाला गॅरंटी. बरं. मग आता पारंपरिक मध्ये कसं आहे, तुमचा जेवढा पाऊस पडेल तेवढा होऊन जाईल. हो, बिलकुल. नंबर एक. याच्यामध्ये SRT मध्ये जेवढा पाऊस पडेल याचा एकही थेंब शेताच्या बाहेर जाणार नाही. पूर्ण जमिनीत आपल्या मोरून जाईल. आणि दुसरा बेनिफिट बेडचा असं होईल, आपल्याला बेड जर असेल तर ठिबक राहणार त्याच्यावर. ठिबक असेल म्हणजे पाण्याचा थेंब तो पिकाच्या मुळाशी पडेल. म्हणजे तुषारनं किंवा मग आपण मोकळं पाणी देऊन जे पाणी वेस्ट चाललंय ते इथं जाणार. पाणी देतो, अतिरिक्त जे खत देतो हे आपल्याला द्यायची गरज पडते या पद्धतीमध्ये.
बरं, मग आता ही जी बेडची पद्धत ही आता खऱ्या अर्थाने मिरचीसाठी अद्रकीसाठी असलेले बेड बनवू आपण याला. मग SRT पद्धतीमध्ये आपण जे ती 136 सेंटीमीटर म्हणजे जवळपास 4-4.5 फुटाचं बेड बनतो, ते बेड योग्य असे राहील का हे बेड योग्य राहील? मग म्हणजे आपल्याला सोयाबीन घ्यायची असेल, तूर घ्यायची असेल, उद्या कापूस घ्यायचा असेल किंवा मग गहू असेल, इतर काय हे दोन्ही बेड योग्य आहे. बरं. पण तुम्ही जर 4.5 फुटाची जर बेड घेतले समजा, हं, हं. आता भविष्यात काय आपण आपल्या एका कंपनीशी करार झालेला आहे बरं बरं SRTचा, हां. की त्यांनी काय केलेलं आहे, एक यंत्र विकसित केलंय झेबू नावाचं. बरं बरं आता हे जे झेबू यंत्र आहे, हां. आता आपण समजा 10-5 शेतकरी आपण खेड्यामध्ये हं. एकत्र जर आपलं गट गट शेती सारखं हां. आपण SRT पद्धतीने शेती करणारे जे शेतकरी आहे, हां. यांनी एक जर यंत्र घेतलं, बरं बरं ते यंत्र पूर्ण काम करणार आहे. बरं, ते- तुमचं लागवडीपासून फवारणीचं काम करणार आहे, अच्छा. बेड रिपेअर करायचं काम करणार आहे, बरं बरं ते नंतर मालाची कटिंग करायचं काम करणार आहे. म्हणजे आपल्याला दुसऱ्या शेतकऱ्याच्या आपल्या ट्रॅक्टरची याची हां, त्याची आपल्याला भविष्यात गरज पडणार नाही. अच्छा. त्यासाठी आपल्याला 4.5 फुटाची बेड काढणं आवश्यक आहे बरं त्या बरं मशीनच्या बरं हिशोबाने. बरं बरं चालेल. दादा तुमचा काही मनामध्ये शंका? नाही, माझ्या मनामध्ये शंका यायचं कारणच नाही, कारण मी SRTचे व्हिडिओ नेहमी बघत असतो. हा. आणि आमचे पंकज भांबळे पाहुणे पण आहे, मित्र पण जास्त आहे आमचा, अच्छा. त्यांच्याकडून पण मार्गदर्शन भेटतं. आणि वेळोवेळी म्हणजे आमचं आकर्षण एवढंच आहे की ही शेती चालली, पण हे बघायचं म्हणजे सुरुवातीपासून बघायला पाहिजे, बरोबर. म्हणून आम्ही आज या शेतामध्ये भेट द्यायला आलो. आता 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 कधी कधी काय होतं, व्हिडिओ पाहत असताना काही गोष्टीचं पाहिजे तितकं व्यवस्थित मार्गदर्शन होत नाही बरोबर. किंवा मग काही गोष्टी समजून घेण्यात आपण कमी पडतो. बरोबर. पण फील्डवर गेल्यानंतर बऱ्याच गोष्टी प्रॅक्टिकली बघितल्यानंतर काही गोष्टीची शंका जी असेल ती एकतर मुळात म्हणजे मनातून निघून जाते आणि काही गोष्टीवर प्रकाश पडतो. आता इथं आल्यानंतर हे आम्हाला कळालं की इथं जर एखाद्या कास्तकाराने जो SRT पद्धतीमध्ये शेती करतो त्या कास्तकाराने जर मिरची घेतली असेल तर मिरची काढल्यानंतर किंवा मिरची होती त्यावेळेस मशागतीसाठी खर्च करायची गरज पडली नाही. सोबत त्याच मिरचीच्या शेतामध्ये मक्का लावत असताना वेगळा कोणता मशागतीवर खर्च आला नाही. मक्का काढल्यानंतर परत हरभरा लावा असं वाटलं तरी कोणता खर्च आला नाही. आणि हरभरा काढल्याबरोबर लगेच दुसरं आणखी एखादं कोणतं पीक घ्यायचं, जसं की आता आपण वांगे घेतलंय असं पीक घ्यायचं, म्हणजे हा खर्च लागला नाही हे प्रत्यक्ष डोळ्यानं पाहण्यासाठी म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. आणि हे अशी जे हां. शेतकरी आहे हां. यांनी प्रत्येक आपल्या आजूबाजूची जी काही SRT पद्धतीने शेती करत असतील अशा ठिकाणी नवीन शेतकऱ्यांनी भेटी द्यायला पाहिजे. आणि आणि एकटा न जाता हां. त्यांना आपले जे घरचे मंडळी राहतात, घरचे जे काही आपल्याला सुरुवातीला ज्या विरोध करणारी मंडळी राहतात यांना सोबत घेऊन गेलं पाहिजे. बरोबर हां. कारण ते स्वतः तिथं आले हं. की तेव्हा त्यांना कळतं. आता या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष आले, तुम्हाला दिसलंय की मलची मागच्या वर्षी तशीच आहे, हे बाकीचे मुळं खोडं जमिनीला तसेच आहे, तसेच आहे. म्हणजे हे पडतं तुम्हाला. आणि एवढ्या काडी कचऱ्या म्हणजे आम्ही बिनधास्त लागवड करतो, आणि- आम्हाला टेन्शन नाही ना. आणि 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 ती जी एक भीती घालून दिली होती आजूबाजूच्या लोकांनी की बाबा शेतात जर नांगरटी नाही केली, मशागत जर नाही केली, शेत कडक पडते. आणि ते दाखला देत होते ते बेडचा म्हणजे नेट मधला, बरोबर. तर मग तो पण इथं विषय क्लिअर झाला. इथं तर तुम्हाला सरळ नाही जे झालं दिसतंय. क्लिअर काहीच म्हणजे शंका घ्यायचं काम अशी राहिलं. एवढी मोठी की माती मोकळी करायला जाऊ शकत आज नाही. तुम्ही नाही सांगा, होत, नाही होत. कुठल्याही जे पारंपरिक पद्धतीने शेती करणारे शेतीमध्ये तुम्ही असे मला उकळून नाही दाखवा. नाही 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 उकरलं. नाही निघत. नागाटी गेलेमध्ये नाही उकरलं तर ढेकळा लागते खाली. माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की ज्या शेतकऱ्यांचे मागील वर्षीचे जे अशा पद्धतीचे टमाट्याचे असतील, वांग्याचे असतील, गोबीचे असतील किंवा इतर काही पिकं घेतलेली असतील बेडवर, ते बेड कायमस्वरूपी तसेच ठेवून त्या शेतकऱ्यांनी SRT पद्धतीने अशा शून्य मशागत तंत्राने पिकांची लागवड करावी, जेणेकरून त्यांचा नागाटीचा रोट्याचा हा खर्च टाळणार आहे. बरोबर आहे की नाही दादा? आणि आता तर ती काळाची गरज झाली. काळाची गरज आहे. आता डिझेल नाही, पेट्रोल नाही, म्हणजे ज्यांच्याकडे बैल मारताना ते तर परेशान असणारच असणार, पण ज्यांच्याकडे अवजार आहेत लाख कोटी रुपयाचे अवजार, ते लोक पण आता त्रस्त आहेत.